शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एकसंघ शिवसेनेनं मुंबई महापालिकेवर गेली 28 वर्ष जणू अधिराज्य गाजवलं। पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत 2022 साली झालेल्या ऐतिहासिक बंडामुळे यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीयदृष्ट्या मोठी रंजक स्थिती असणार आहे। मुंबई महापालिकेच्या रिंगणात यंदा एक नाही तर दोन शिवसेना पक्ष पहिल्यांदाच लढताना दिसतील। पहिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि दुसरी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना। त्यामुळे मुंबई जिंकण्यासाठी शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या नेमकं काय सुरू आहे याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। मुंबई कुणाची? फडणवीस शेलारांच्या भाजपची, फडणवीस शिंदेंच्या महायुतीची की ठाकरेंच्या शिवसेनेची? या प्रश्नाचं उत्तर खरं तर येणारं वर्ष म्हणजेच 2026 हे साल देणार आहे। पण जानेवारीतल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतल्या सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक भाजप महायुतीतच लढणार असल्याचं स्पष्ट केलंय। तर उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेसाठी पडद्यामागे बोलणी सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबई महापालिकेच्या या आगामी निवडणुकीचा निकाल काहीही लागू, सच्च्या मुंबईकरांचं लक्ष मात्र ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कामगिरीवर राहील। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकसंध शिवसेनेत झालेल्या बंडामुळे यंदा मुंबई महापालिका निवडणुकीत दोन शिवसेना पहिल्यांदाच आमने सामने उभ्या टाकणार आहेत। एक ठाकरेंची शिवसेना आणि दुसरी शिंदेंची शिवसेना। आणि मुंबईतल्या अस्तित्वाची ती लढाई ठाकरे जिंकणार की शिंदे हाच खरा उत्सुकतेचा मुद्दा आहे। ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेतल्या लढाईचा मुद्दा गेल्या दोन निवडणुकांमधल्या आकडेवारीच्या निकषावर तपासायचा तर एकसंध शिवसेनेनं 2017 साली मुंबई महापालिकेत 84 जागांवर विजय मिळवला होता। मनसेचे 6, काही अपक्ष आणि स्वीकृत नगरसेवक मिळून एकसंध शिवसेनेचं संख्याबळ 5 वर्षात 99 वर पोहोचलं। शिवसेनेच्या 47 माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या पक्षाची वाट धरली तर ठाकरेंच्या शिवसेनेत 52 माजी नगरसेवक कायम राहिले। 2012 आणि 2017 सालच्या मुंबई महापालिका निवडणुकांचा हिशेब करायचा तर 60-65 माजी नगरसेवक हे शिंदेंसोबत आहे। मुंबईतली हीच ताकद लक्षात घेऊन शिंदेंच्या शिवसेनेकडून महायुतीत किमान 84 जागांची मागणी होण्याची शक्यता आहे। तर या बाबतीमध्ये सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत। एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर नगरविकास खात्याचे मंत्री होते, त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा आवाका त्यांना माहिती आहे। नंतर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलंय आणि त्याच्यानंतर आज ते पक्षाचे मुख्य नेते म्हणून काम करतायत। त्याच्यामुळे तिन्ही भूमिका त्यांना माहिती आहेत, काय करायचं हे त्यांना माहिती आहे। आमचा त्यांच्यावर विश्वास आहे। त्याच्यामुळे शिवसेनेला किती जागा पाहिजेत, किती ठिकाणी शिवसेना लढणार आहेत, हे सगळे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत आणि तो ते निर्णय घेईल। ठाकरेंची शिवसेना ही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी खास रणनीती आखत असल्याची सूत्रांची माहिती आहे। या माहितीवर विश्वास ठेवायचा तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून नव्या आणि तुलनेत तरुण चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारीची संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। मुंबई महापालिका निवडणुकीत माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखून त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचाही विचार सुरू आहे। त्यामुळे पक्षातल्या जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीसाठी समतोल राखला जाईल। ठाकरेंच्या शिवसेनेकडून किमान 70% नवे चेहरे मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात दिसतील असा अंदाज आहे। युवासेना पदाधिकारी, शाखा प्रमुख आणि इतर स्थानिक पदाधिकाऱ्यांचं काम आणि जनसंपर्काचा विचार करून उमेदवार निवडण्यात येतील। त्यामुळे नव्या पिढीला संधी मिळून पक्षात तरुण नेतृत्व निर्माण करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रयत्न आहे। नवीन चेहरे नक्की झाले पाहिजे, पण कुठे गेलेत ना निघून, त्यांच्या जागेवर घेऊया आपण नवीन चेहरे।
कारण याचा मेळ तर घालावा लागेल. कारण कायदा कानून कुठलीही महानगरपालिका गेल्या पहिल्या टर्ममध्ये कळत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यासाठी एक टर्म पूर्ण अभ्यास करावा लागतो. महापालिकेमध्ये आपल्या पक्षाकडनं नव्या चेहऱ्यांना संधी देणार तरुण एक लक्षात घ्या, आता काम सुरू आहे. या विषयावरती पक्षामध्ये मंथन सुरू असतं. शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी काही निर्णय घेतलेले असतात, ते योग्य वेळी समोर येतील. एकंदरीत काय तर ठाकरेंच्या शिवसेनेतून आलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्यासाठी शिंदेची शिवसेना आग्रही आहे, तर दुसरीकडे 70% नव्या आणि तुलनेने अधिक तरुण असलेल्या उमेदवारांना संधी देण्याची रणनीती ही ठाकरेंच्या शिवसेनेने आखलेली आहे. आता यापैकी कोणत्या रणनीतीला मुंबईकर अधिक भाव देतात यावर शिंदेच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या अस्तित्वाचं भवितव्य अवलंबून आहे. कॅमेरामॅन दीपेश महाजन आणि वेदांत नेपसह मी अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई.